20,000 किट्स 1,53,000 किट्स वाटण्याची परवानगी द्यावी काय? तर प्रस्ताव होता सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांनी उक्त पत्रान्वये 1,53,698 अत्यावश्यक वस्तू संच एसेन्शियल किट व 1,53,498 सुरक्षा सेफ्टी किट वाटपास मुदतवाढ देण्याच्या विनंतीस मान्यता देण्यास हरकत नसावी. आणि मग पुढे त्यांनी असंही म्हटलं की सद्यस्थितीत मंडळाकडे 20,67,000 बांधकाम कामगारापैकी 13,84,730 एवढ्या बांधकाम कामगाराची नोंदणी जीवित आहे, सक्रिय आहे. आणि नोंदणी केलेल्या जीवित 13,84,770 पैकी 9,27,730 बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच व सेफ्टी किट हे वाटप केल्यानंतर उर्वरित 4,57,000 बांधकाम कामगारांना हे संच वाटप करण्याबाबत पुढची काय कारवाई करायची अशा प्रकारचा 2 प्रस्ताव आपल्या पुढे आले. आपण बघितलं असेल, मी गजनी का म्हटलं, आपण म्हणाले मी तर त्यांच्यावर टाकलो, असं नाही आहे. आपण आपल्या अक्षरात लिहिलं आहे स्वतः. प्रस्ताव मान्य. आणि दुसरं संदर्भात उर्वरित 4,53,000 बांधकाम कामगारांना सध्याच्याच कंत्राटदारामार्फत त्याच दराने दोन्ही संच पुरवण्यात यावे. आपलं अक्षर आहे. पाहिजे तर आपला आक्षेप असेल तर फॉरेन्सिकला पाठवून देतो. तुम्हाला पाठवतो. नाही, मी आपल्या हेतूवर शंका घेत नाही. म्हणजे असं आपण बेनोव्हेलंट लोक आहोत, आपल्याला असं वाटू शकतं की 4,53,000 कामगार राहिले आहेत आणि मग पुढची प्रक्रिया करायला वर्ष जाईल, त्यामुळे देऊन टाका बाबा. पण मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आपण जे आक्षेप माननीय आमच्या फुंडकर साहेबांवर घेतले, बिचारे नवीन मंत्री आहेत, मग त्यांच्यावर झाले की नाही खात्यावर, म्हणजे तर हे ठीक आहे. अगदी तेच करायचं आपल्याला. त्यानंतर एवढंच नाही तर मी ही जी तुम्हाला म्हणजे नाही, आणि तसं जयंतराव तुम्हाला सल्लागाराची आवश्यकता नाही, पण ऐका ना, पण त्यावेळी तुम्हाला कोणीतरी चुकीचा सल्लागार भेटला होता. याचं कारण ही जी काही आपण कामगारांची तपासणी करतो, या तपासणीच्या संदर्भातले त्याच वेळी एक टेंडर होतं नोंदित कामगारांच्या आरोग्य तपासणीच्या संदर्भातलं, आणि त्याच्यामध्ये काय करावं असं सगळ्या गोष्टी होत्या. मग याच्यामध्ये काहीतरी वाढ करावी अशा प्रकारचा एक प्रस्ताव आपल्याकडे आला आणि त्या सगळ्याला म्हणजे वाढीवला तर आपण मान्यता दिलीच, पण त्याचसोबत या ठिकाणी आपण काय लिहिलं त्याच्यावर, वरील प्रस्ताव मान्य. सन 2023 पर्यंतचा प्रस्ताव होता. प्रस्ताव काय होता तर टेंडरप्रमाणे 15/2/21 ते 14/2/23 या 2 वर्षामध्ये यापूर्वीच्या अटीवर, म्हणजे नवीन टेंडर काढा असं म्हटलंच नव्हतं, खरं म्हणजे नवीन टेंडर काढायला पाहिजे होतं, पण ठीक आहे 2 वर्षाकरता या पूर्वीच्या अटींवरच त्यांना देण्यात यावं. आपण काय लिहिलं त्याच्यामध्ये, वरील प्रस्ताव मान्य. सन 2023 नंतर मुदतवाढ देताना, म्हणजे आधीच ठरवलं तुम्ही मुदतवाढ द्यायची आहे, ही मुदतवाढच होती. मुदतवाढ देताना मागील काम योग्य असल्यास विभागाच्या सचिवाकडून त्यांच्या स्तरावर मुदतवाढ देण्यात येईल. नाही जयंत, योग्य असल्यास हे कसं देता येईल मला सांगा. एक टेंडर संपलं तरी तुम्ही त्याला 2 वर्षाची मुदतवाढ देताय आणि त्याच्यावरही तुम्ही म्हणताय की त्याच्यानंतरही आवश्यक असेल तर मुदतवाढ द्या. नाहीये असा नाहीये प्रस्ताव. तुमच्या अक्षरात लिहिल्या, परत दादांना वाचायला देतो. आता परत मला व्हेरीफाय झालं. मला तुमच्या हेतूवर शंका घ्यायची नाही आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे काही तुम्ही सांगताय खात्यामध्ये उत्तम काम आपले मंत्री करतायत, चांगलं चाललंय. आणि
आपण एक अजून मुद्दा उपस्थित केला की अशा अटी आणि शर्ती का टाकल्या टेंडरच्या. मी आपल्याला निदर्शनास आणून देतो की आत्ता टेंडरच्या ज्या अटी शर्ती आहेत 100% CVC गाईडलाईनप्रमाणे. त्याच्यात डायल्युशन जर केलं तुम्ही म्हणताय ते, तर CVCच्या गाईडलाईनचा त्या ठिकाणी भंग होईल आणि म्हणून CVCच्या गाईडलाईनप्रमाणे अटी व शर्ती टाकून याचं टेंडर होत आहे. आता ते टेंडर कोणाला मिळणार, काय मिळणार याच्यामध्ये मला जायचं नाही. जो पात्र असेल त्याने ते टेंडर भरावं आणि ते टेंडर घ्यावं. इथे कुठेही रिगिंग याचं करण्यात येणार नाही. आणि मी त्या दिवशी तुमच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की भांडे वाटप वगैरे या ज्या आपल्या अतिशय लोकप्रिय स्कीम्स आहेत याच्यामध्ये काही पारदर्शिता आणण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून या सगळ्या स्कीम्समध्ये पारदर्शिता आणायची, काही प्रमाणात अजून नवीन स्कीम्स घ्यायच्या का, कुठे DBT करायचं काय, या संदर्भात सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स दिलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की हे पैसे दुसरीकडे खर्च नाही करतायत. लाडक्या बहिणींना द्यायचे ठरवले म्हणजे त्यांच्याकडे 5-7 हजार कोटी रुपये आहेत. तिकडे आपल्याला कर्ज घ्यावं लागतं, पण ते आपण लाडक्या बहिणींना देऊ शकत नाही, ते यांनाच आपल्याला द्यायचं आहे. त्यामुळे अजून काही नवीन योजना पारदर्शीपणे आणण्याची जर परवानगी मिळाली तर निश्चितपणे आम्ही त्या योजनाही या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे करू, हे मी सांगू इच्छितो. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व शासकीय योजनांची अचूक व वेगवान माहिती फक्त 20 या आपल्या चॅनलवर